हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे नॉनव्हेजलाही लाजवेल अशी आमटी. एकदम टेस्टी. एकदा खाल तर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा तरी बनवाल. एवढी भारी लागते ना, खूप टेस्टी अशी आमटी. तर आपण कशी बनवायची ते बघूया. तर मी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे मिडियम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे असे बघू शकताय. अलगद साल निघत नाही तोपर्यंत असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे आता थंड करायला ठेवूया बाजूला. तर त्या कढईमध्ये आता आपण 1 वाटी कांदा घ्यायचा आहे आणि 1 वाटी टोमॅटो घेतलेला आहे. बघू शकताय 1 वाटी कांदा आणि 1 वाटी टोमॅटो घेतलेले आहेत. आता हे म्हणजे मिडियम गॅसवर खमंग भाजून घेऊया. तर याच पॅनमध्ये आता मी 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 4-5 हिरवी मिरची घातलेली आहे. तर हे मसाला आता आपण तेल टाकून खमंग भाजून घेऊया. एकदम टेस्टी मसाला आहे हे होते. तर लसूण, मिरची, टोमॅटो आणि कांदा एकदम भारी सुगंध येतो याचा. चव तर भन्नाट लागते. तर हे आता याच्यामध्येच मी घातलेलं आहे हिरवी म्हणजे कोथिंबीर घातलेली आहे. आता हे मसाला बाजूला ठेवूया थंड करण्यासाठी. ते शेंगदाणे पण थंड झालेले आहेत आणि आपण साल काढून घेतलेली आहेत. जेवढी निघेल तेवढी आपण साल याच्यावरची शेंगदाण्याची काढून घेतलेली आहेत. हे आता शेंगदाणे आपण मिक्सरला याचं भरड करून घेऊया आणि थोडेसे शेंगदाणे आहेत ते आपल्याला नंतर उपयोगी येणार आहेत. तर याचे एवढे शेंगदाणे ठेवलेले आहेत आणि निम्मे शेंगदाण्याची मी भरड काढलेली आहे. बघू शकताय. तर निम्मे शेंगदाणे ठेवलेले आहेत ते आपण नंतर याचं तुम्हाला सांगते नंतर याचं काय करायचं ते. तर आता हे शेंगदाणे आहेत ते आपल्याला एकदम बारीक पेस्ट न करता आपण ठेवलेले शेंगदाणे होते ना, ते मिक्सरला एकदम असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. बघू शकताय. एकाचे असं एकदम जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर हे बाजूला ठेवूया. तर इकडं आता मसाला आपण पेस्ट करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक जेवढी बारीक पेस्ट होईल आपण तेवढी बारीक याची पेस्ट करून घेऊया. तर बघू शकताय मस्त छान आता याची पेस्ट झालेली आहे. इकडं कढईमध्ये आता आपण तेल घालूया. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये आपण ते पेस्ट बनवली होती ना, ते तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. एकदम तेल जास्त एकदम गरम न करता पेस्ट टाकायच्या अगोदर थोडेसे मी खडे मसाले घेतलेले आहेत. बघू शकताय. दालचिनी, लवंग आहे ते याच्यामध्ये तेलामध्ये घातलेलं आहे आणि हे आहे ते सुकं खोबरं आहे. पोह्याच्या चमचनं म्हणलं तर आपलं 2 चमच सुकं खोबरं आहे. छान आता हे कलर बदलला खोबऱ्याचा की लगेच आपली पेस्ट याच्यामध्ये तेलामध्ये सोडायची आहे आणि मिडियम गॅसवर याला परतून घ्यायचं आहे. बघू शकताय. आता हे मिडियम गॅसवर आपण याला परतून घेऊया. पेस्ट वगैरे सगळी याच्यात घातलेली आहे. आलं लसूणचं ठेचा घातलेला आहे. म्हणजे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे याच्यामध्ये. छान एकजीव करून घेऊया. तेलामध्ये खमंग तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायचं आहे. बघू शकताय. एकदम टेस्टी आपली आमटी होणार आहे ही. तर बघू शकता आता तेल मसाल्याने सोडलेलं आहे. तर याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे 2 चमच आणि काळा मसाला घातलेला आहे अर्धा चमच. हळद घातलेली आहे थोडीशी आणि याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता ह्या मसाल्याला छान मसाला व्यवस्थित आपला भाजला म्हणजे आमटी पण चवदार भन्नाट होते. तर मस्त छान आता हे मसाला एकजीव आपण झालेला आहे आणि छान तेल पण आता सोडलेलं आहे बघू शकताय. तर तर आपल्याला याला काय करायचं आहे, मसाले जास्त आपले करपू नये, जळू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मसाल्याला आपण पुन्हा शिजवून घेतलेलं आहे. बघू शकताय. तर करपू नये म्हणून अगदी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. तर याला आता आपण जे आपण शेंगाचा कूट केलेला होता, ते याच्यामध्ये घालायचं आहे तेलामध्ये. तर बघू शकताय मस्त छान आता हे एकजीव करून घ्यायचं आणि हे तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचं आहे. म्हणजे शेंगदाण्याचा कूट आपण जे बनवला होता ते तेलामध्ये. तर अगदी थोडंसं पुन्हा मी पाणी घातलेलं आहे. छान शिजवून घेऊया आता आणि आपल्याला फक्त 2 मिनिट वाफ देऊया याला. तर जास्त वेळ नाही तर आपल्याला फक्त 2च मिनिट याला वाफ द्यायची आहे. बघू शकताय मस्त असा सुगंध तर सुटलेलाच आहे आणि छान आता हे तेल पण एकदम असं सोडलेलं आहे आणि छान मसाला आपला शिजलेला आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार याच्यामध्ये पाणी वाढू शकताय. तुम्हाला आमटी कशी हवी आहे, दाट हवी आहे का पातळ हवी आहे, तर तसे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकताय. तर मी थोडंसं असं दाटसरच करणार आहे. एकदम पातळ न बनवता थोडंसं दाटसर करणार आहे. बघू शकता या पद्धतीने. तर एकदम टेस्टी आपली आमटी, सुगंध तर घरभर पसरलेला आहे. इतकं छान सुगंध
कधी खाईन असं वाटते. तर ही आमटी कशाबरोबर खाल्ली तरी पण खूप टेस्टी लागते. भाताबरोबर, भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, कशावर बरोबर पण खूप एकदम टेस्टी लागते. नॉनव्हेजलाही लाजवेल खरंच ही आमटी. तर 2 भाकरी तुम्ही कुस्करून खाल या आमटीमध्ये. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातलेली आहे. जेव्हा तुम्हाला घरामध्ये भाजीला काही नसेल, तर तेव्हा ही आमटी तुम्ही बनवू शकताय. जेव्हा तुम्हाला भाजीला काही आठवत नसेल काय करू, तर तुम्ही शेंगदाण्याची आमटी बनवून खा. एवढी भारी लागते. तर जे आपण शेंगदाणे भरड-भरड आपण काढून घेतले होते, जाडसर एकदम असं जाडसर वाटून घेतले होते ना, ते शेवटी घालायचे आहेत. तर हे शेंगदाणे एकदम जाडसर असं कूट आहे ते नंतर शेवटी घालायचं आहे. बघू शकताय आमटीला कलर तर भन्नाट आलेला आहे. चव म्हणसाल तर अप्रतिम झालेली आहे आमटीची. तुम्ही पण नक्की ट्राय करा. जेव्हा तुमच्या घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा ही आमटी तुम्ही बनवू शकताय. तर एकदम चव तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा तरी बनवाल. एवढी भारी चव लागते ना, एकदम टेस्टी चव लागते ही. तर बघू शकताय शेंगदाण्याची आमटी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. अगदी नवशिकाऊसुद्धा मुली सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे. तर शेंगदाण्याची आमटी आपली तयार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक आणि कमेंट करा.